माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. मन की बात या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मार्चच्या या महिन्यात जागतिक स्तरावर अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आहेत. आपल्या सर्वांना आठवत असेल की संपूर्ण जगाला भूतकाळात कोविडमुळे बऱ्याच कालावधीसाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. आपल्या सर्वांची अशी अपेक्षा होती की कोरोनाच्या या मोठ्या संकटातून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण जग नव्याने प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल. परंतु जगाच्या विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होत राहिली. सध्या 1 महिन्यापासून आपल्या शेजारी भीषण युद्ध सुरू आहे. आपल्या देशातील लाखो कुटुंबियांचे नातेवाईक या देशांमध्ये राहतात. विशेषतः आखाती देशांमध्ये काम करतात. मी आखाती देशांचा खूप आभारी आहे. हे देश तिथे राहणाऱ्या अशा 1 कोटीहून अधिक भारतीयांना सर्व प्रकारची मदत देत आहेत. मित्रांनो, ज्या भागात सध्या युद्ध सुरू आहे, तो भाग आपल्या ऊर्जेच्या गरजांचं मोठं केंद्र आहे. या घडामोडींमुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेल बाबत संकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. आपले जागतिक संबंध, वेगवेगळ्या देशांकडून आपल्याला मिळणारं सहकार्य आणि गेल्या 1 दशकामध्ये देशाचं जे सामर्थ्य निर्माण झाले आहे, या कारणांमुळे भारत या परिस्थितीचा धैर्याने सामना करत आहे. मित्रांनो, निश्चितपणे हा आव्हानात्मक काळ आहे. मी मन की बातच्या माध्यमातून सर्व देश बांधवांना पुन्हा आग्रहाने सांगेन की आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या आव्हानातून बाहेर पडायचं आहे. जे लोक या विषयावरही राजकारण करत आहेत, त्यांनी राजकारण करू नये. हा देशाच्या 140 कोटी देशबांधवांच्या हिताशी संबंधित विषय आहे. यात स्वार्थी राजकारणाला काहीही स्थान नाही. अशा परिस्थितीत अफवा पसरवणारे लोक आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान करत आहेत. मी सर्व देशबांधवांना आवाहनही करेन की तुम्ही जागरूक राहा, अफवांना बळी पडू नका. सरकारकडून तुम्हाला सातत्याने जी माहिती मिळत आहे, त्यावर विश्वास ठेवा आणि त्यावरच विश्वास ठेवून कोणतंही पाऊल उचला. मला नेहमीप्रमाणे या वेळीही विश्वास आहे की जसं आपण देशाच्या 140 कोटी देशबांधवांच्या सामर्थ्याने आधी आलेल्या संकटांवर मात केली होती, त्याच प्रकारे यावेळीही आपण सर्व मिळून या कठीण परिस्थितीतून सुद्धा व्यवस्थितरित्या बाहेर पडू. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारताची ताकद इथल्या कोट्यावधी लोकांमध्ये सामावलेली आहे. आज मन की बात मध्ये देशबांधवांच्या लोक सहभागाची भावना दर्शवत असलेल्या अशा एका प्रयत्नाबद्दल मी सांगू इच्छितो. हा प्रयत्न म्हणजे ज्ञान भारतम सर्वे. याचा संबंध आपल्या महान संस्कृती आणि समृद्ध वारशाशी आहे. याचं उद्दिष्ट देशभरात असलेल्या मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजेच हस्तलिखितांबद्दल माहिती गोळा करणं आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याचं एक माध्यम ज्ञान भारतम ॲप आहे. तुमच्याकडे जर कोणतेही मॅन्युस्क्रिप्ट असेल, हस्तलिखित असेल किंवा त्याबद्दल माहिती असेल, तर त्याचा फोटो ज्ञान भारतम ॲपवर जरूर शेअर करा. प्रत्येक नोंदीशी संबंधित असलेली माहिती नोंदवण्यापूर्वी त्याची पडताळणीही केली जात आहे. मला याचा आनंद आहे की आतापर्यंत हजारो मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजेच हस्तलिखिते लोकांनी शेअर केली आहेत. जसे की अरुणाचल प्रदेशातील नामसाई मधील रहिवासी च्या नंती सिंग लोआंगजी यांनी साई लिपीमधील हस्तलिखिते शेअर केली आहेत.
अमृतसरचे भाई अमित सिंग राणा यांनी गुरुमुखी लिपीमध्ये हस्तलिखित शेअर केला आहे. ही आपल्या महान शीख परंपरेशी आणि पंजाबी भाषेसंबंधित अशी एक लिपी आहे. काही संस्थांनी पाम लीफ म्हणजेच ताडाच्या पानांवर लिहिलेली हस्तलिखित दिली आहेत. राजस्थानच्या अभय जैन ग्रंथालयाने ताम्रपटावर लिहिलेली अतिशय जुनी हस्तलिखिते शेअर केली आहेत. तर लडाखच्या हेमिस मॉनेस्ट्रीने तिबेटी भाषेतील बहुमूल्य हस्तलिखितांविषयी माहिती दिली आहे. इथे मी फक्त काही उदाहरणं दिली आहेत. हे सर्वेक्षण जूनच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहे. माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे की आपल्या संस्कृतीशी संबंधित पैलूंना पुढे आणा आणि शेअर करा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. देशाच्या तरुणांची शक्ती जेव्हा राष्ट्र निर्माणाच्या कामात वापरली जाते तेव्हा खूप मोठी मदत मिळते. राष्ट्र निर्माणाच्या या जबाबदारीला पार पाडण्यात खूप मोठी भूमिका बजावत आहे. मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत ही संस्था देशातील तरुणांना विविध सकारात्मक उपक्रमांमध्ये समाविष्ट करून घेत आहे. नुकतेच माय भारतद्वारे बजेट क्वेस्टचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील तरुणांना अर्थसंकल्पीय प्रक्रिया आणि धोरण निर्मितीशी जोडणे हा याचा उद्देश होता. याच्याशी संबंधित प्रश्नमंजुषेमध्ये देशभरातून जवळपास 12 लाख तरुणांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषेनंतर सुमारे 1,60,000 स्पर्धकांना निबंध स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. मला यापैकी काही निबंध वाचण्याची संधीही मिळाली. यावरून हे कळतं की माझे तरुण मित्र देशाच्या विकासात आपलं योगदान देण्यासाठी किती उत्सुकता दाखवत आहेत. तेलंगणाच्या सूर्यापेटमधून कोटला रघुवीर रेड्डी, उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधून सौरभ बैसवार आणि बिहारच्या गोपालगंजमधून सुमित कुमार यांनी शेतकरी कल्याणाशी संबंधित विषयावर लिहिले आहे. पंजाबच्या मोहालीमधून आंचल आणि ओडिशाच्या केंद्रपाडामधून ओम प्रकाश रथ यांनी महिलाप्रणित विकासाला पुढे नेण्याच्या मार्गांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. हरियाणाच्या यमुनानगरमधील प्रथम बरार यांनी लिहिले आहे, ग्रीन आणि क्लीन भारत हाच समृद्ध भारताचा मार्ग आहे. यातून त्यांचे सखोल विचार दिसून येतात. दिल्लीच्या शंख गुप्ता यांनी सुचवले आहे की ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभा ओळखण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. आमच्या तरुण मित्रांनी कौशल्य विकास आणि व्यवसाय सुलभतेवर देखील आपले विचार मांडले आहेत. आपल्या कल्पना शेअर करत असलेल्या अशा सर्व तरुणांची मी प्रशंसा करतो. हे विचार देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, देशभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी हा महिना अतिशय जोश आणि उत्साहपूर्ण होता. जेव्हा भारताने क्रिकेट T20 विश्वचषकात ऐतिहासिक विजय नोंदवला तेव्हा देशभरात आनंदाची लाट उसळली. आपल्या संघाच्या शानदार यशाचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मागील महिन्याच्या अखेरीस कर्नाटकमधील हुबळी येथे एक खूपच मनोरंजक सामना पाहायला मिळाला. हा सामना जिंकून जम्मू काश्मीरच्या क्रिकेट संघाने रणजी करंडक आपल्या नावावर केला आहे. सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की सुमारे 7 दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या संघाने आपला पहिला रणजी करंडक पटकावला आहे. हे अभूतपूर्व यश म्हणजे खेळाडूंच्या अनेक वर्षांच्या निरंतर प्रयत्नांचा परिणाम आहे. संघाचा कर्णधार पारस डोगरा याने अद्भुत कौशल्य दाखवले. आपल्या नेतृत्वाने या विजयात देखील त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज देशात काश्मीरचा युवा गोलंदाज आकिब नबीच्या कामगिरीची सुद्धा चर्चा होत आहे. त्यांनी रणजी सामन्यांमध्ये 60 बळी घेतले आहेत. या विजयामुळे संघाचे खेळाडू आणि कोचिंग कर्मचाऱ्यांसोबतच जम्मू काश्मीरच्या लोकांचा उत्साह खूप वाढला आहे. क्रिकेटच्या मैदानातील या शानदार कामगिरीनंतर तेथील तरुणांमध्ये खेळांप्रती उत्साह आणखी वाढला आहे.
यामुळे आगामी काळात अनेक तरुणांना क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल. जम्मू काश्मीरच्या लोकांमध्ये खेळांप्रती विलक्षण उत्साह दिसून येतो. मला आनंद आहे की आता हे मोठ्या क्रीडा स्पर्धांचे हब देखील बनत आहे. खेलो इंडिया विंटर गेम्ससाठी गुलमर्गने तर यापूर्वीच आपली एक ओळख निर्माण केली आहे. फुटबॉल सारखे खेळ देखील येथील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मला आशा आहे की आगामी काळातही जम्मू काश्मीरच्या खेळाडूंच्या विजयाची ही शृंखला अशीच सुरू राहील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळेल तोच फुलेल. मला हे पाहून खूप आनंद झाला आहे की आपल्या देशातील तरुण आता पूर्वी तितकेसे लोकप्रिय नव्हते अशा खेळांनाही खूप मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहेत. उत्तर प्रदेशचा प्रतिभावान खेळाडू गुलवीर सिंगने अशाच प्रकारच्या एका खेळात मोठी कमाल करून दाखवली आहे. त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच न्यूयॉर्क सिटी हाफ मॅरेथॉनमध्ये तिसरे स्थान मिळवून इतिहास रचला. ते एका तासापेक्षा कमी वेळेत हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारे पहिले भारतीय ॲथलीट बनले. स्क्वॉश खेळाडू अनाहत सिंगने देखील स्क्वॉश ऑन फायर ओपन या स्पर्धेमध्ये मोठा आंतरराष्ट्रीय किताब आपल्या नावावर केला. केवळ 17 वर्षांच्या वयात तिने हे यश मिळवले. यासोबतच ती PSA जागतिक क्रमवारीमध्येही पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी सर्वात कमी वयाची आशियाई महिला खेळाडू ठरली आहे. मला अस्मिता ॲथलेटिक्स लीगची माहिती देखील मिळाली आहे. यामध्ये 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त अनेक क्रीडा स्पर्धांचे शानदार आयोजन करण्यात आले. लीगमध्ये सुमारे 2 लाख मुलींनी सहभाग घेतला. हे पाहून मला आनंद होतो. भारताची नारी शक्ती देशात होत असलेल्या क्रीडा संबंधी परिवर्तनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मित्रांनो, मी नेहमीच हे आग्रहाने सांगतो की तुम्ही सर्वांनी आपल्या आरोग्याकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय योग दिन आता 100 पेक्षाही कमी दिवसांवर आला आहे. संपूर्ण जगात योगाबद्दलचे आकर्षणही सातत्याने वाढत आहे. आफ्रिकेच्या जिबुतीमध्ये अल्मिस जी आपल्या अरविंद योग सेंटरच्या माध्यमातून योगाला प्रोत्साहन देत आहेत. ते तेथील इतर अनेक ठिकाणीही ते लोकांना योग शिकवतात. तुमच्यापैकी अनेक लोकांनी इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर युवराज दुआच्या पोस्टवरील माझ्या उत्तरासंदर्भात कमेंट्स केल्या आहेत. मी त्यांच्या वडिलांना साखरेचं सेवन कमी करण्याबद्दल सांगावे असा त्यांनी मला आग्रह केला होता. माझ्या विनंतीचा त्यांच्या वडिलांवर सकारात्मक प्रभाव पडला आहे, याचा मला आनंद आहे. तुम्ही सुद्धा साखरेचं सेवन कमी करा असं मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाने सांगेन. आणि जसं मी आधीही म्हटलं आहे, आपल्याला खाद्यतेलाच्या वापरात 10% कपात देखील करायची आहे. या अशा छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे तुम्ही लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून नक्कीच दूर राहाल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, एक जुनी म्हण आहे, करत करत अभ्यास के जडमती होत सुजान. याचा अर्थ असा की जेव्हा आपण निरंतर सराव करत असतो तेव्हा तितकी जास्त बुद्धिमत्ता आपण प्राप्त करत जातो. लोकसुद्धा सर्वात उत्तम तेव्हाच शिकू शकतात जेव्हा त्यांचा सक्रिय सहभाग त्यामध्ये असतो. मला बंगळुरूमधील शिक्षणाशी संबंधित एका वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्नाबद्दल माहिती मिळाली आहे. या ठिकाणी एक गट प्रयोग इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन रिसर्च चालवत आहे. या गटाचा संशोधन प्रकल्पांवर विशेष भर असतो. हा गट शालेय स्तरावर विज्ञानाचे शिक्षण अधिक लोकप्रिय करण्याच्या कामामध्ये गुंतलेला आहे. त्यांनी अन्वेषण नावाचा एक प्रयोग केला आहे. याच्या माध्यमातून 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, भूविज्ञान, त्याचबरोबर वेलनेस यांसारख्या क्षेत्रांमध्ये नवोन्मेष करण्याची संधी मिळत असते. यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाचा एक खूप चांगला अनुभव प्राप्त होतो. त्याचबरोबर त्यांना आपले प्रकल्प प्रकाशित करण्यासाठी एक व्यासपीठ सुद्धा मिळतं. मित्रांनो,
परीक्षा पे चर्चा दरम्यान काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना विज्ञान तर शिकायचं आहे, परंतु त्यांना त्याची भीती सुद्धा वाटते. या दिशेने प्रयोगोच्या टीमचा हा प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना विज्ञानासोबत जोडतो आणि प्रात्यक्षिक करून दाखवण्याचीही संधी देतो. जेव्हा आपण कोणतीही गोष्ट स्वतः करून पाहतो, तेव्हा जिज्ञासा आणि आवड निर्माण होत असते. कुणाला माहीत की माझ्या या तरुण मित्रांपैकी कुणीतरी येणाऱ्या काळातला एक उत्कृष्ट वैज्ञानिक असेल. मित्रांनो, शिक्षणाच्या माध्यमातून भूतकाळाचे संरक्षण करण्याचा आणि भविष्याला घडवण्याचा एक प्रयत्न नागा समुदाय सुद्धा करत आहे. या समुदायाचे लोक आपल्या आदिवासी प्रथांचा आणि परंपरांचा अत्यंत आदर करतात. ते याचा अभिमान तर बाळगतातच. त्याचबरोबर त्यांचा दृष्टिकोन देखील आधुनिक आहे. नागा जमातींमध्ये मोरुंग लर्निंगची एक पारंपरिक व्यवस्था होती. याद्वारे वडीलधारी मंडळी आपल्या अनुभवातून तरुण पिढीला पारंपरिक ज्ञान, इतिहास आणि जीवन कौशल्यांबद्दल सांगत असत. वेळेनुसार ही प्रणाली आता मोरुंग कॉन्सेप्ट ऑफ एज्युकेशनमध्ये बदलली आहे. याच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये गणित आणि विज्ञान यांसारख्या विषयांमध्ये आवड निर्माण केली जाते. यामध्ये समाजातील वडीलधारी मंडळी त्यांना गोष्टी, लोकगीतं आणि पारंपरिक खेळांसोबत जीवन कौशल्य शिकवतात. अशा प्रकारे आपलं नागालँड आपला सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवत मुलांच्या शिक्षणाला पुढे नेत आहेत. तुम्हाला सुद्धा तुमच्या परिसरात अशा प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, देशाच्या बऱ्याच भागांमध्ये आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. याचा अर्थ जलसंवर्धनाच्या संकल्पाची आपण पुन्हा एकदा उजळणी करण्याची वेळ आली आहे. मागील 11 वर्षांमध्ये जलसंवर्धन अभियानाने लोकांना खूप जास्त जागरूक केलं आहे. या अभियानाअंतर्गत देशभरात सुमारे 50 लाख कृत्रिम पर्जन्य जल साठवण संरचना तयार करण्यात आलेल्या आहेत. हे पाहून मला खूप आनंद होतो की आता पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी गावागावांमध्ये सामुदायिक स्तरावर प्रयत्न होऊ लागले आहेत. काही ठिकाणी जुन्या तलावांची स्वच्छता होत आहे, तर कुठे पावसाचं पाणी साठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमृत सरोवर अभियानांतर्गतही देशभरात सुमारे 70,000 अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस येण्यापूर्वीच या सरोवरांची साफसफाई करण्याचीही सुरुवात झाली आहे. आज मी तुम्हाला अशीच काही प्रेरक उदाहरणं देखील सांगू इच्छितो. लोकसहभागामुळे जलसंवर्धनाच्या कामाची व्याप्ती किती वाढते याविषयी ही उदाहरणं आपल्याला सांगतात. मित्रांनो, त्रिपुराच्या जंपुई टेकड्यांमध्ये वसलेले वागमुन नावाचे गाव समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे. हे गाव पाण्याच्या गंभीर संकटाचा सामना करत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर गावातील लोकांना पाण्यासाठी खूप लांबचा प्रवास करावा लागत होता. अखेर गावातील लोकांनी पावसाच्या प्रत्येक थेंबाला साठवण्याचा निर्णय घेतला. आज वागमुन गावातील जवळपास प्रत्येक घरामध्ये छतावरील पर्जन्यजल संचयन प्रणाली स्थापित करण्यात आलेली आहे. जे गाव एकेकाळी पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत होते, तेच गाव आज जल संवर्धनाचे एक प्रेरणादायी उदाहरण बनले आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात देखील एक वेगळाच उपक्रम बघायला मिळाला. येथील शेतकऱ्यांनी एका अत्यंत साध्या पण अतिशय प्रभावी कल्पनेवर काम केले. येथील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतांमध्ये छोटे छोटे पुनर्भरण तलाव आणि शोषखड्डे तयार केले, ज्यामुळे पावसाचे पाणी शेतामध्येच अडू लागले आणि हळूहळू ते पाणी शेतात साठू लागले. आज या परिसरातील 1200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ही प्रणाली स्वीकारली आहे आणि गावातील भूजल पातळीमध्ये खूप सुधारणा झाली आहे. अशाच प्रकारे तेलंगणामधील मंचेरियाल जिल्ह्यातील मुदितगुंटा गावात देखील लोकांनी एकत्र येऊन पाण्याची समस्या दूर केली आहे. गावातील 400 कुटुंबांनी आपापल्या घरांमध्ये शोषखड्डे तयार केले
आणि जलसंवर्धनाला एक लोकचळवळीचे स्वरूप दिले. यामुळे गावातील भूजल पातळीत सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर प्रदूषित पाण्यामुळे होणारे आजार देखील खूप कमी झाले आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपले मच्छीमार बंधू आणि भगिनी ते केवळ समुद्राचे योद्धेच नाहीत, तर ते आत्मनिर्भर भारताचा एक भक्कम आधारस्तंभ देखील आहेत. ते सूर्योदय होण्यापूर्वीच समुद्राच्या लाटांशी संघर्ष करत आपल्या परिवारासोबत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू करतात. अशा कष्टकरी मच्छीमारांचं जीवन आज अनेक प्रकारे सोपे केले जात आहे. मग ते बंदरांचा विकास करणे असो किंवा मच्छीमारांसाठी विमा योजना असो, असे अनेक उपक्रम त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत. आपल्याला हे माहीत आहे की समुद्रातील त्यांच्या हालचालींवर हवामानातील बदलांचा मोठा परिणाम होत असतो. हे लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखील त्यांची पूर्ण मदत केली जात आहे. मला याचा अत्यंत आनंद होत आहे की अशा प्रकारच्या प्रयत्नामुळे आपले मत्स्य व्यवसाय क्षेत्र समृद्ध होत आहे आणि त्याचबरोबर काहीतरी नवीन करण्याचा उत्साह सुद्धा निर्माण होत आहे. आज मत्स्य व्यवसाय आणि समुद्री शैवाल लागवडीच्या क्षेत्रात नवीन नवोन्मेष होत आहेत आणि आपले मच्छीमार बंधू आणि भगिनी आत्मनिर्भर होत आहेत. ओडिशामधील संबलपूर येथील सुजाता भुयानजी एक गृहिणी होत्या, पण त्यांना काहीतरी नवीन करून आपल्या कुटुंबाला आणखी मदत करायची होती. त्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांनी हिराकुंड जलाशयामध्ये मत्स्यपालन सुरू केले. सुरुवातीचे दिवस त्यांच्यासाठी अत्यंत अवघड होते. हवामानामध्ये होणारे बदल, माशांच्या खाण्याची व्यवस्था करणे आणि घरातील जबाबदाऱ्यांसोबत ताळमेळ बसवणे यांसारखी अनेक आव्हाने त्यांच्या समोर होती. परंतु त्यांचे धैर्य अढळ होते. केवळ 2 ते 3 वर्षांच्या आत त्यांनी आपल्या प्रयत्नांचे रूपांतर एका भरभराट झालेल्या व्यवसायात केले. आज त्यांना मिळालेले हे यश समाजातील इतर महिलांसाठी आशेचा एक नवीन किरण बनले आहे. मित्रांनो, लक्षद्वीपमध्ये मिनिकॉय येथील हवा गुलजारजी यांची कहाणी आपल्या माता आणि भगिनींच्या अद्भुत संकल्प शक्तीला आपल्यासमोर आणते. तसं बघितलं तर ते एक मासळी प्रक्रिया केंद्र चालवत होत्या, परंतु त्यांना असं वाटलं की त्यांच्याकडे एक चांगलं कोल्ड स्टोरेज असेल तर त्या आणखी चांगलं काम करू शकतील. म्हणून त्यांनी कोल्ड स्टोरेज युनिट तयार करण्याचा निर्णय घेतला. आज हीच त्यांची ताकद बनली आहे. आता त्या अधिक चांगल्या नियोजनाने व्यवसाय करू शकत आहेत. मित्रांनो, आपल्या देशात आज सर्व ठिकाणी अत्यंत प्रेरणादायी असे प्रयत्न केले जात आहेत. बेळगावी येथील शिवलिंग सतप्पा हुद्दार यांनी पारंपरिक शेतीपेक्षा एक वेगळा मार्ग निवडलेला आहे. याकरिता त्यांनी एक शेततळे तयार केलेला आहे. या व्यवसायाकरिता त्यांना प्रशिक्षण सुद्धा मिळालं. आता आपल्या तलावातील माशांची विक्री करून ते चांगली कमाई करू शकत आहेत. तसंच सीवीडची मागणी पाहता अनेक लोकांनी समुद्री शैवाल लागवडीचाही स्वीकार केला आहे. याचा त्यांना मोठा लाभ होत आहे. मी पुन्हा एकदा मत्स्य व्यवसाय क्षेत्राशी संबंधित सर्वांची प्रशंसा करतो. आपली अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा समाज स्वतःहून पुढाकार घेतो, तेव्हा लहान लहान प्रयत्न सुद्धा मोठ्या बदलांची पायाभरणी करतात. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा प्रकारची शिकवण देणारी अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर येत आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे एक अतिशय प्रेरणादायी प्रयत्न पाहायला मिळाला. त्या ठिकाणी केवळ एका तासात 2,51,000पेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात आली आणि एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला. या प्रयत्नाची सर्वात विशेष बाब ही होती की यामध्ये हजारो लोक एकाच वेळी सहभागी झाले होते. विद्यार्थी, तरुण, स्वयंसेवी संघटना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था या सर्वांनी एकत्र येऊन हे काम शक्य करून दाखवलं. लोकसहभागाचं हेच स्वरूप एक पेड़ मां के नाम या अभियानाच्या दरम्यान सुद्धा दिसून येते. या अभियानाअंतर्गत
संपूर्ण देशभरामध्ये कोट्यवधी झाडे लावण्यात आलेली आहेत. मित्रांनो, नागालँड येथील चिजामी गावातून सुद्धा एक प्रेरणादायी प्रयत्न आपल्यासमोर आलेला आहे. चिजामी गावातील महिला एकत्र येऊन 150 पेक्षा अधिक विविध प्रकारच्या पारंपरिक बियाणांचे संरक्षण करत आहेत. या बियाणांना त्या गावातील महिला स्वतः चालवत असलेल्या एका सामुदायिक बीज बँकेमध्ये संरक्षित करत आहेत. यामध्ये तांदूळ, बाजरी, मका तसेच विविध डाळी आणि भाज्या आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा यात समावेश आहे. या प्रयत्नामध्ये ज्ञान तर सुरक्षित आहे, त्याचबरोबर परंपरा सुद्धा जिवंत आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक मजबूत आधार देखील तयार होत आहे. मित्रांनो, आज संपूर्ण जग हवामान बदलासारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करत असताना अशा प्रकारचे प्रयत्न आपल्याला असेच सांगतात की त्यावरचा उपाय नेहमीच कुठे दूर नसतो. बऱ्याचदा आपले स्वतःचे पारंपरिक ज्ञान आणि सामुदायिक प्रयत्न हेच आपल्याला सर्वात महत्त्वाचा मार्ग दाखवत असतात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपण देशातील कोणत्याही लहान किंवा मोठ्या शहरामध्ये गेलात तर एक बदल आपल्या निश्चितपणे लक्षात येईल. आपल्याला मोठ्या संख्येने घरांच्या छतांवर सौर पॅनेल लावलेले दिसून येतील. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे क्वचितच एखाद्या घराच्या छतावर दिसायचे, परंतु आज पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा प्रभाव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसू लागलेला आहे. या योजनेमुळे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पायलच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. त्यांनी सूर्यपहल उपक्रमाच्या माध्यमातून सोलर पॉवर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आणि 4 महिन्यांचा सोलर पीव्हीचा टेक्निशियनचा कोर्स पूर्ण केला. आता त्या एक कुशल सोलर टेक्निशियन बनल्या आहेत. पायल एक सोलर उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत आणि त्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सोलर रूफटॉप इन्स्टॉलेशनचे काम करत आहेत आणि यातून त्यांना दर महिन्याला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, मेरठचे अरुण कुमार देखील आता आपल्या परिसरामध्ये ऊर्जादाता बनले आहेत. अलीकडेच दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अरुण कुमार यांनी सहभागी होऊन आपले अनुभव सर्वांना सांगितले होते. त्यांनी हे सांगितले होते की ते वीज बिलाची बचत करण्याबरोबरच आपली अतिरिक्त वीज विकून कमाई सुद्धा करत आहेत. मित्रांनो, जयपूरचे मुरलीधरजी यांचे यश देखील काहीसे असेच आहे. पूर्वी त्यांची शेती डिझेल पंपावर अवलंबून होती. यामध्ये दरवर्षी हजारो रुपये खर्च होत असत. पण जेव्हा त्यांनी सौर पंप स्वीकारला तेव्हा त्यांच्या शेतीची पद्धतच बदलली. आता त्यांना इंधनाची चिंता करण्याची गरजच उरली नाही. सिंचन वेळेवर होत आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न देखील वाढले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वच्छ ऊर्जेबरोबरच उत्तम जीवन व्यतीत करत आहे. मित्रांनो, पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ ईशान्य भारतातील प्रदेशांना देखील मिळत आहे. त्रिपुरामध्ये रियांग जनजातीच्या अनेक गावांमध्ये विजेची खूप मोठी समस्या होती. आता सौर मिनी ग्रिडच्या माध्यमातून तिथल्या घरांमध्ये कायम प्रकाश असतो. तिथली मुले आता संध्याकाळ झाल्यानंतर सुद्धा अभ्यास करू शकतात. लोक त्यांचे मोबाईल चार्ज करू शकत आहेत आणि गावाचे सामाजिक जीवन सुद्धा बदलून गेले आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये सौर ऊर्जा क्रांतीची अशी अगणित उदाहरणे आहेत. आपण सुद्धा या क्रांतीमध्ये सहभागी व्हा आणि इतरांनाही यात सहभागी करून घ्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात या कार्यक्रमासाठी मला दर महिन्याला देशाच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने संदेश मिळतात. या संदेशांमधून हे देखील लक्षात येते की दूरवरच्या प्रदेशांमध्ये राहणारे लोक किती उत्सुकतेने हा कार्यक्रम ऐकतात. जेव्हा मी तुमच्या सूचना वाचतो तेव्हा मला वाटतं की हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर हा आपला सर्वांचा एक सामायिक संवाद बनला आहे. तुमचे विचार आणि तुमचे अनुभव या कार्यक्रमाला सातत्याने
अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रेरणा देतात. आपण आपल्या सभोवतालच्या प्रेरक गाथा अशाच प्रकारे सांगत राहा. असेही होऊ शकते की तुमच्या एका लहानशा प्रयत्नामुळे इतर कोणाच्या तरी जीवनामध्ये मोठा बदल घडून येऊ शकेल. कुणाला पुढे जाण्याचं नवं धैर्य मिळेल. हीच तर रेडिओची खरी शक्ती आहे. तो देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात बसलेल्या लोकांचे एक विचार, भावना आणि उद्दिष्ट यांना एकत्र जोडतो. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटूया काही नवीन प्रेरक व्यक्तिमत्वांसोबत. आपल्याला पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा देणाऱ्या काही प्रयत्नांसोबत. तोपर्यंत आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. निरोगी राहा, आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद.